जय गुरुदेव मित्रांनो. आपण कठोपनिषद याबद्दल चर्चा करत होतो आणि या भागात आपण हा आपला कठोपनिषदला शेवटचा भाग आहे. विनिंग द इमॉर्टॅलिटी किंवा अमरत्व याविषयी आपल्याला चर्चा करूया आपण. मागे आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक उपनिषदेची सुरुवात आहे ती नेहमी शांती मंत्रानेच होते आणि गुरु शिष्य याबद्दलही आपलं बोलणं झालेलं आहे. तर प्रथम आपण शांती मंत्र म्हणूया. ओम सहनवावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावदीतमस्तु मा विद्वेषावहे. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव. आपण कठोपनिषदामध्ये यमदेवता यम आणि नचिकेता यांचा संवाद आपण पाहत आहोत किंवा अनुभवत आहोत. नचिकेताने दोन गोष्टी सांगितल्या मित्रांनो. म्हणजे पहिली गोष्ट आहे ती प्रयत्न म्हणजे सेल्फ एफर्ट आपण म्हणूया, सेल्फ एफर्ट. आणि दुसरं त्यामध्ये इंद्रियावर ताबा मिळेल किंवा सेव्ह ओव्हर युअर ऑर्गन. लक्षात आलं आहे. सेल्फ एफर्ट खूप महत्त्वाचे आहेत. परंतु फक्त ती जी गोष्ट आपल्याला मिळवायची ती प्रयत्नसाध्य आहे का, तर नुसते प्रयत्न करूनसुद्धा ती मिळणारी नाही हे लक्षात घ्या. कारण त्यासाठी कृपेची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला ब्लेसिंगचीही आवश्यकता आहे परमेश्वराच्या. म्हणजे हा जे दोन्ही प्रकार आले, एक प्रयत्न आणि अप्रयत्न, ह्या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला ते मिळेल. मन स्थिर असेल तर तुमची काय होते, मानसिक शक्ती वाढते आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जागे व्हा. जागे म्हणजे बिकम अवेअर. त्याला एक शब्द बोधमात्र असं म्हटलं, बोधमात्र, प्युअर अवेअरनेस. प्युअर अवेअरनेस असं आपण म्हणूया त्याला. पण परमेश्वर काही की वस्तू नाही आहे, की जाणण्याची वस्तू नाही आहे. इट इज नॉट ऑब्जेक्ट. त्यासाठी स्वतःच जाणणंच महत्त्वाचं आहे. आणि शहाणा तोच आहे की जो जाणतो व सतर्क आहे. बरोबर आहे. आता यामध्ये काय आहे की तुम्हाला जे मग म्हटलं की दोन गोष्टीचा विचार करूया आपण, शरीर आणि मन. शरीर तुम्ही कशाने, शरीर तुमचं एक्झरसाईजनं तयार होईल, बॉडी बिल्डिंग असेल, काही असेल, यू कॅन डू द एक्झरसाईज. तुम्ही तुमच्या व्यायामाच्या प्रक्रियेतून गेला तर तुम्हाला तशा पद्धतीचे रिझल्ट्स मिळतात. म्हणजे इट इज बाय एफर्ट. म्हणजे हे सगळं कसं आहे, प्रयत्नसाध्याने मिळू शकते. शरीरावर तुम्ही जे काही काम कराल ते प्रयत्नसाध्याने ते शक्य होते. आता मनाचा विचार केला तर मन प्रयत्नाने होत नाही. इट्स बाय एफर्टलेसली, अप्रयत्नाने ते एफर्टलेसली होणार आहे. काय करायचे, रिलॅक्स द माइंड. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिलॅक्स माइंड विल गिव्ह यू द स्ट्रेंथ. म्हणजे तुम्हाला रिलॅक्स असणारं माइंड, स्थिर जे मन असेल ते तुम्हाला शक्ती प्रदान करते. आणि तुमच्या इंद्रियावर मित्रांनो काय पाहिजे, ताबा पाहिजे. इंद्रियावर ओव्हर युअर फिजिकल बॉडी अँड ऑर्गन्स. यू कॅन ट्रेन दॅट बाय एफर्ट. यू कॅन ट्रेन. आणि मनाला कसं तुम्ही ट्रेन करणार, तर बाय ध्यान. तुम्हाला ध्यानात जावं लागेल. कॉन्शियसनेससाठी काय करावं लागेल, ध्यानात जावं लागेल. तर तुम्ही इंटेलेक्च्युअल असाल तर वेकअप, कम टू द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे आपण पहा, लक्षात घ्या की लहान मुलं घरात असतील तर स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात ते. बरोबर आहे. ते काहीतरी कृती करतात आणि मोठ्या माणसाचं लक्ष वेधून घेण्याचं प्रयत्न. तुमचं जे आहे ते वेकअप होण्याची प्रक्रिया आहे, तो यू शूड बी वेकअप. म्हणजे तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, जाणीवपूर्वक राहायला पाहिजे आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला पाहिजे.
बोध म्हणजे काय? नोईंगनेस. दॅट इज वन ऑफ द क्वालिटी. आता बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, व्यक्ती तिथं असते म्हणजे फिजिकली ही इज देअर, प्रत्यक्षात शारीरिक रूपाने प्रत्येक माणूस दिसतो, पण मानसिक रूपाने तो त्या ठिकाणी असतोच असं नाही. बऱ्याचशा वेळेस त्याचं चित्त बाहेर असतं किंवा तो भ्रमंती करत असतो. मग त्याला जर एखाद्याने विचारलं अरे काय, तर दचकन जागा होतो. याचा अर्थ काय? तो आहे त्या पोझिशनला न राहता इतरत्र भटकत होता. तर तुम्हाला काय त्यासाठी पाहिजे? अवेअरनेस. बोधमात्र हा शब्द वापरला आहे. नोईंगनेस हाही शब्द वापरला आहे. तर मुक्तता ही जी काय आहे ना प्रक्रिया आहे, लक्षात आलं का? ती कशी आहे? तुमचं नॉलेज, नोईंगनेस अँड नोअर याच्यातून प्राप्त होते आपल्याला. यू शूड बिकम अ विटनेस फॉर एव्हरी मोमेंट. म्हणजे तुम्ही जर घडणाऱ्या घटनेचे साक्षीदार जर बनवू शकला तर तुमच्याकडे ते हळूहळू प्राप्त होण्यास मदत होईल मित्रांनो. म्हणजे त्याला एक शब्द वापरला आहे, आदिधीरा अमृतत्व. म्हणजे काय? आदिधीरा अमृतत्व विधी म्हणजे अमरत्व मिळते. आता अमरत्व मिळते म्हणजे काय? म्हणजे तो व्यक्ती काय लाखो वर्षे जगतो असं नाही आहे. फिजिकलच्या बाबतीत हे लागू होणार नाही. अमरत्व काय आहे मित्रांनो? अमरत्व म्हणजे काय असेल तर तुम्हाला जे काही प्रेम मिळतंय, आनंद मिळते, ते कधीही नाश पावणार नाही. ते अविनाशी मिळणार आहे. त्याला म्हणायचं अमरत्व. आपल्याला जे काही मिळतं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा आनंद घेतो किंवा सुख घेतो, तो कशावर तरी विसंबून असतो. म्हणजे ठराविक ऑब्जेक्टवर असेल, म्हणजे तुम्ही काही खाताय, पिताय, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असेल ते संपुष्टात येणार आहे. लक्षात आलं का? पण हा जो तुम्हाला सांगतोय अमरत्व मिळण्याचा, तो चिरस्थायी प्रेम आहे आणि आनंद आहे. आणि ते कशाने मिळणार आहे? इट इज बाय हे कशाने मिळणार आहे तुम्हाला? तर ध्यानाच्या प्रक्रियेतून मिळणार आहे. ह्या प्रक्रियेत तुम्ही कुणावरही विसंबून नसताय. म्हणजे जे काही मिळतंय तुम्हाला हे दोन प्रकारचं आहे, एक नाश पावणार आणि एक अविनाशी. बरोबर आहे? तर तो जो प्रेम आहे, आनंद आहे, तो जर अविनाशी स्वरूपाचा असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? अमरत्व प्राप्त झालं किंवा अमरत्व मिळालं असंही म्हणूया आपण. म्हणजे प्रत्येक जो सीकर आहे किंवा साधना करणार आहे तो काय करतो? प्रेम आणि परमानंदाचा शोध घेत असतो. हे कशाच्या माध्यमातून करतो तो? तर बाय गोईंग विथ हिज इनवर्ड जर्नी. तुमची ज्ञानेंद्रिय आत ओळखतो आणि हृदयात स्थिर होतो मित्रांनो. बरोबर आहे? आत्ता मी तुमची चर्चा केल्याप्रमाणे बहुतेक गोष्टीचा आनंद हा कशावर तरी डिपेंडंट आहे आणि ती गोष्ट संपुष्टात आली की तो आनंद किंबहुना त्याच्यानंतर दुःख येतं. हेही मी सांगतो तुम्हाला. हे चक्र पुन्हा चालूच राहतं पुढे पुढे. त्यासाठी एक भगवद्गीतेत श्लोक आहे, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्यम भजस्वाहम म्हटलं आहे श्रीकृष्णाने. इथं काय आहे? अनित्यम असुखम. इथं काहीच गोष्ट शाश्वत नाही आहे, सगळी बदलणारी. एव्हरीथिंग इज चेंजिंग किंवा चेंज इज द रूल. अनित्यम असुखम, त्यातून तुम्हाला जे चेंज होतो ते परिस्थिती अनुरूप बदल जो होत राहतात. म्हणजे सगळ्या बाबतीत शरीर असेल, बाहेर कुठल्याही गोष्टी सतत बदलते पृथ्वीवरची मित्रांनो. मग त्याचप्रमाणे काय होते ते की बदल होत आहे, त्यामुळे तो ह्या सुख आणि दुःख हे चक्र सुरू राहतं. बरोबर आहे? मग त्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलं भजस्वाहम. तुम्ही हे सगळं सोड आणि काय कर? माझी भक्ती कर म्हटले. अविनाशी माझी भक्ती कर म्हणजे तुम्हाला प्राप्त होशील. या बाबतीत तुम्हाला अजून स्किल कसं आलं पाहिजे की तुम्ही ते करत असून त्यापेक्षा अलिप्त राहिला तर ते शक्य होतं. म्हणजे त्या गोष्टीला विटनेस राहील असं आपण गृहीत धरू. कुठलंही कर्म करत असाल तुम्ही तर कर्म करा, पण त्यापासून अलिप्त राहण्याची कला आली पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? ज्ञानेश्वरची एक सुंदर ओवी त्या बाबतीत मित्रांनो. त्यात काय म्हणलं आहे की तो कर्म करी सकळे परी कर्मधानाकळे जैसेन सिंपी
जळी जळ पद्मपात्र. तो कर्म करतो पण तो कुठल्याही कर्मात गुंतत नाही. आणि पुढं काय म्हटलंय, जैसेन शिंपी जळी जळ पद्मपात्र. कमळ कुठे, पाण्यात आहे, चिखलात आहे. हे सगळं पाण्यात असून सुद्धा पाण्यापासून अलिप्त राहण्याची त्याच्याकडे कला आहे. कसं आहे माहिती आहे का, जळी जळ पद्मपात्र. पद्मपात्र म्हणजे कमळ. ह्या जळात राहून सुद्धा वेगळं पाण्यात, त्याच्या पानाला पाणी चिटकत नाही आहे. ही जी कला आहे ही साध्य होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही भविष्यात जर असा विचार केला की आपल्याला आपण बऱ्याच वेळेस काय करतो की ज्या गोष्टी म्हणजे आपल्याकडं आहेत त्या तिथं पाहत नाही, दुसरीकडे पाहतो. म्हणजे आनंद हा तुमच्या हृदयात आहे, तुम्ही इनवर्ड जर्नी सुरू करा, आनंद मिळतो. पण बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण तो कशावर तरी विसंबून असणाऱ्या आनंदाच्या मागं लागतो. या बाबतीत एक छोटीशी गोष्ट आहे मुल्ला नसरुद्दीनची. मुल्ला नसरुद्दीन काय करतो की संध्याकाळी त्याच्या दारासमोर काहीतरी शोधत असतो, बरोबर आहे. आता तो शोधत असताना शेजारी जाणारा विचारतो, मुल्ला काय शोधताय तुम्ही? तो मला चावी हरवली माझी आणि ती शोधतोय मी. बरं, तुझी चावी कुठं हरवली? तो म्हणतो घरात. तो रस्त्यावर का शोधतो? कारण तो म्हणतो रस्त्यावर उजेड आहे, लाईट आहे रस्त्यावर, आणि घरात अंधार आहे, त्यामुळे मी चावी कुठं शोधतोय? रस्त्यावर. मित्रांनो, आपल्या सर्वांचं असंच होतं. जी गोष्ट जिथं शोधायची ती न शोधल्यामुळे, बाहेरच पाहिल्यामुळे दुःखाला आपण आमंत्रण देत असतो. मग आता यामुळं काय होतं की तुम्ही ही स्किल डेव्हलप केलं तर तुम्हाला, आणि ध्यानात उतरला तर हे सर्व शक्य आहे. आपण हे कठोपनिषद शिकलो. कठोपनिषदात जर कोणी विचारलं की तुमच्या आत्म्याची आकार काय आहे, साईज काय, व्हॉट इज द साईज ऑफ सोल असं म्हणूया आपण, तर जो अंगठ्याची साईज आहे ना, थंब, त्या साईजचा हा आत्मा असतो आणि तो हृदयात असतो. आता हृदयात असतो तर हे परत आणखी 2 प्रकार आले हृदयाचे पण. एक कसं आहे माहिती आहे, भौतिक हृदय की जे काय करतं आहे, ब्लड सर्क्युलेशन करते, पंपिंग ऑफ द ब्लड करते, म्हणजे रक्ताभिसरण क्रिया वगैरे सगळं त्यांच्यामार्फत होते. हे भौतिक शरीरातलं झालं. परंतु सूक्ष्म शरीर जे आहे त्यात जे इमोशनल हार्ट आहे, इमोशनल हार्ट किंवा हार्ट ऑफ सेटल बॉडी असं म्हणूया आपण, सूक्ष्म शरीर आहे की त्यामध्ये हे वास्तव करतं. आणि हे कसं आहे, मानसिक व भावनिक ऊर्जा स्वरूपात आहे, बरोबर आहे. तिसरं जे शरीर आहे ते काउजल बॉडी किंवा कारण शरीर म्हणतो, बरोबर. हे तिन्ही शरीरापैकी सर्वात मूळ खोल सूक्ष्म स्तर आहेत. म्हणजे सगळ्या तिन्हीमध्ये हे जे कॉजल तुमची जी बॉडी आहे ती सूक्ष्म स्तरात आहे आणि त्यामध्ये तुमचे सर्व मागील अनुभव, कर्म, सुप्त संस्कार बीजरूपाने साठवले जातात. मित्रांनो, बीजरूपाने याच्यामध्ये साठवले जातात. आता याच्यात पुढं असं की माणूस मृत्यू पावतो तर त्यावेळेस स्पिरिट कुठून बाहेर पडतं असाही प्रश्न कधी कधी कोणी विचारू शकतो तुम्हाला. तर स्पिरिट हे आपल्या शरीरातून 4 ठिकाणाहून बाहेर पडते मित्रांनो. पहिलं जे आहे ते पहिला जो भागातून जे बाहेर पडतोय सोल किंवा स्पिरिट किंवा आपण आत्मा म्हणूया, चैतन्य म्हणूया, तर ते पहिला ॲनल वे. काय होतं, ॲनल वेमधून काय करतं किंवा त्याला गुदद्वारामधून असंही म्हणू आपण, ते एक्सक्रीट द गॅस आणि गॅस बाहेर आल्यानंतर ते स्पिरिट तिथून बाहेर. अशा प्रकारचा ज्यांचा मृत्यू होतो ते थोडासा खालच्या दर्जाचा आत्मा किंवा लो स्पिरिट असंही म्हणूया आपण त्याला. अशा प्रकारचे लोक असू शकतात ते, किंवा त्यांना फार मेरिट नसणार, बरोबर आहे. दुसरा जो भाग आहे तो स्पिरिट कुठून बाहेर पडत आहे तर ते तोंडातून. काही वेळेस आपण मृत्यू झाल्यानंतर काही लोकांच्या तोंड उघडेही पाहत असतो.
तिसरा जो भाग आहे तो बाहेर पडण्याचा सोलचा, तो आहे डोळ्यातून. म्हणजे मृत्यू पावल्यानंतर काही लोकांचे डोळे उघडेच राहतात, ते आपल्याला बंद करावे लागतात. आणि चौथा आणि खूप महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे योगी, की जिथून ते त्यांचा आत्मा किंवा सोल बाहेर पडतं, ते टॉप ऑफ द हेड. टॉप ऑफ द हेड किंवा आपल्या सहस्राकार चक्रातून त्यांचा तो आत्मा बाहेर पडतो मित्रांनो. आता हे आत्मा जो आहे हा इट्स नॉट मटेरियल बॉडी, हे लक्षात पहिले समजून घ्या. इट्स इथेरियल बॉडी. कसा इथेरियल बॉडी आहे ही. आणि डिव्हाइन लाईट प्रेझेंट इन द हार्ट, इन सेटल हार्ट, त्यामध्ये ते बाहेर पडतं, राहतं त्यामध्ये राहतं ते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असा थोडंसं विचार करा, मागेही आम्ही चर्चा केली होती की शरीरातून हा स्पिरिट बाहेर पडण्याचं, पण ते त्यातही प्रथम काय बाहेर पडतं, म्हणजे पहिल्यांदा कशा तुमची सेन्सेशन जातात. पहिल्यांदा काय होतं, टच, सेन्स ऑफ टच गोज, म्हणजे स्पर्शाची तुम्हाला जाणीव राहत नाही. नंतर काय होतं, स्मेल, गंध तुम्हाला येत नाही. तिसरा काय आहे, नाही दुसरा टेस्ट आहे, चव, आणि तिसरा स्मेल आहे. शेवटच्या टप्प्यात लाईट आणि साऊंड, प्रकाश आणि आवाज बाहेर पडते. बरोबर. म्हणजे एखादा फुगा आहे तो कोलॅप्स होऊन जर खाली त्यातली हवा निघून गेल्यानंतर तो जसं त्या पद्धतीने बाहेर पडतं. पण विथ टेकिंग द इम्प्रेशन, ठसे, म्हणजे मन हे 5 ज्ञानेंद्रियामधून जे काही इम्प्रेशन साठवले तुमचे त्याच्या सहित ते बाहेर पडतं, हे लक्षात घ्या. म्हणजे बाहेर पडते कसं हेही सांगितलं आपल्याला, आणि बाहेर पडण्याचे मार्गही सांगितले तुम्हाला. अप्राकृत दिव्य रूपा याला असं म्हटलेलं आहे. म्हणजे अप्राकृत दिव्य रूपा असं आत्म्याचं स्पिरिटचं वर्णन केलं आहे. किंवा त्याला काय म्हणतात, ऊर्जावान प्रकाशरूप आत्मा असतो. ऊर्जावान आणि प्रकाशरूप असतो आत्मा. आता थोडासा तुम्ही त्याच्यात आणखी विचार केला की आत्मा हा मागे चर्चा केली आपण की साईजची चर्चा केली आपण मित्रांनो, कुठल्या साईजचा असतो, म्हणजे अंगठा किंवा थंबच्या साईजचा असतो. परंतु आपण ज्यावेळेस धार्मिक स्थळांना भेटी देतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात, तुम्ही बनारसला गेला समजा, बनारसला गेल्यानंतर तिथं काय केलं जातं, तिथले एक संस्कार किंवा तिथं सांगितलं जातं की तुमची आवडती गोष्ट आहे ती इथे सोडा म्हणून. ह्याच्या पाठीमागे हेतू काय असेल, हे कुणाला सांगितलं जातं, जे 50च्या पुढचे लोक आहेत त्यांना. मित्रांनो, तुम्हाला आता तुम्ही पुढच्या टप्प्यात चाललेला आहात आणि आवर्षण आणि क्रेविंग, मला हेच पाहिजे, मला हेच खूप आवडतं, ते आवडत नाही, याच्या पलीकडं तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी पहिल्याच सगळ्यात म्हणजे आवडती गोष्ट ते सोडणं आवश्यक आहे. विशेषतः खाद्यपदार्थ ते सोडायला सांगतात. म्हणजे काय होईल त्याच्यातून तुम्हाला अचिव्हमेंट, तुमचं स्पिरिट बाहेर चालताना त्याच्यावरचे जे इम्प्रेशन्स आहेत काही कालांतराने ते पुसून जातील. बरोबर आहे. म्हणजे हे तुम्हाला एक प्रकारे मुक्तीसाठी हेल्पफुल आहे किंवा लिबरेशनसाठी हेल्पफुल आहे. तुम्ही ज्यावेळेस काय होतं की आपल्याला ज्यावेळेस थोर पुरुष, आत्मे, संत किंवा ब्लेसिंग देतात त्यावेळेस काय असतं होतं मित्रांनो, आणि ब्लेसिंग दिल्यानंतर काय वेळेस त्या गोष्टी काय होतात की साध्य होतात किंवा त्यांना त्या मिळतात असं म्हणूया आपण. त्याचं कारण काय माहिती आहे का, तो जो आहे तो ब्लेसिंग देणारा, ही इज टच विथ सोर्स, तो त्या क्षणाला परमेश्वराशी कनेक्ट झालेला आहे, जस्ट लाईक इलेक्ट्रिसिटी, असं लक्षात घ्या. म्हणून तुमची त्या पुढील व्यक्तीची इच्छा, कारण तो मुळाशी जोडलेला आहे, लक्षात घ्या, तो मुळाशी जोडलेला आहे म्हणून त्याची इच्छा पूर्ण होते. असं आपण जनरल लक्षात येतं की हा एखादा म्हणतो की याने आशीर्वाद दिले किंवा याने हे बोलल्यामुळे मला झालं, त्याचं कारणच ते. आता हा जो बाहेर पडतो आत्मा असेल, परमात्म्यात विलीन होतो, ते साधं एक आणखी उदाहरण घेता येईल की मातीचं भांडं समजा, मातीचं भांडं फुटतं, मातीच्या भांड्यात जे ओपन
जे अवकाश बंदिस्त होतं ते बाहेर आलं आणि आकाशामध्ये आकाश मिसळलं असं म्हणूया आपण. तर हे पूर्णच आहे सगळं, लक्षात आलं. हे संपूर्णच प्रक्रिया आहे. किंवा अगदी सूर्याचं उदाहरण केलं, सूर्य तुमच्या खिडकीतून आला तर तुम्हाला तो संपूर्ण दिसतो, पूर्णपणे गोलाकार सूर्य तुम्हाला दिसतो. हजारो किलोमीटर जरी एखाद्या व्यक्तीच्या दारात आला असेल, खिडकीत आला असेल, गच्चीवर असेल, तर तिथंही तो संपूर्णच दिसतो. म्हणजे तोच आहे सगळीकडं. याचं उदाहरण द्यायचं कारण तो एकच आहे आणि त्याचा हा सगळा आविष्कार आहे मित्रांनो. म्हणजे आत्मन हा जो आहे तो प्रत्येकात तोच आहे. आता तोच आहे, पण त्यात बी थोडंसं काय होतं, तो काही लोकात तो शायनिंग करतो, बरोबर आहे, त्याला जास्त ग्लेजिंग असतं. काही लोकात कुठं थिक असतं, थोडं जडत्व आहे, काही लोक आपल्याला निदर्शन येतात. काही ठिकाणी थोडीशी खिडकीला पडदे लावल्यासारखं राहतं, बरोबर आहे, असंही होतं. आणि काही ठिकाणी ब्लॉकही दिसून येतो आपल्याला, पूर्णपणे अंधार आहे. तर हा थोडासा फरक राहणारच आहे. परंतु जो तुमच्या हृदयात राहत आहे तो तोच आहे. आणि त्याच्यामुळं काय चालतं आहे, तुमचा श्वासोश्वास चालतो आहे, बरोबर आहे, तुमचा श्वासोश्वास त्याच्यामुळं चालतो आहे. तुम्ही प्राणायाम करता जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, या प्रक्रिया साधनेच्या मार्गावर जेव्हा तुम्ही असता तेव्हा काय होतं, प्राणायाम करता, क्रिया करता, ध्यान करता, त्यावेळेस काय, यू कॅन फॉरगेट, म्हणजे तुम्ही वेगळं पाहू शकता, तुम्ही शरीर वेगळं पाहू शकता, तुमचा श्वास वेगळा आहे तो निश्चितपणे ओळख येतो. म्हणजे ही जी स्टेप बाय स्टेपची गोष्ट आहे, तुम्ही त्यात अनुभव घेऊ शकता, पाहू शकता म्हणण्यापेक्षा अनुभव घेऊ शकता. म्हणजे कशा पद्धतीने तुमचं शरीर ध्यानात तुम्ही असेल त्यावेळेला तुम्हाला शरीराची जाणीव होत नाही, श्वासोश्वासची होत नाही बऱ्याच वेळेस. नंतर तुम्ही त्याच्यापुढून तुम्हाला तुमच्या भावना काय आहेत, इमोशन्स काय आहेत, थॉट्स काय आहेत, हे सगळं एक स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याचा मार्ग आहे आपला मित्र. आता नचिकेतांनी विचारलं की जर आपण तसा विचार केला की थंब साईज जर हे आहे काय, तुमच्या आत्म्याचा जर आकार आहे, तर मुंगी आणि हत्ती तो एकच आहे का, तो हो, तो एकच आहे. तर तो स्वतःला मोल्ड करून घेतो आणि मुंगीत त्याच साईजप्रमाणे जाणार आहे आणि हत्तीतसुद्धा त्याच साईजप्रमाणे असणार आहे. तोच असतो आत्मा. म्हणजे क्रिएचर्समध्ये वेगवेगळा असा साईजचाही विषय येत नाही मित्रांनो. म्हणजे थंब साईज जी आहे ती जी जनरलमध्ये सांगितली गेली, पण ही कॅन बी मोल्डेड हिमसेल्फ, बरोबर आहे. मग याच्यामुळे काय आहे आत्म्यामुळे, तर तुम्ही लक्षात घ्या, सूर्यचंद्राचा प्रकाश हा त्याच्यामुळेच आहे, राईट. तुमच्या वारा कुणामुळे वाहतोय, त्याच्यामुळेच वाहतो. ढग कुणामुळे बरसतात, त्याच्यामुळेच आहे. तुम्ही जे पाहता ते त्याच्यामुळे पाहताय, बरोबर आहे. अग्नी आहे, अग्नितत्व आहे ते त्याच्यामुळेच आहे मित्र. म्हणजे तो सर्वव्यापी आहे, याच्यातून लक्षात घ्या. आज दुसरं काय सांगितलं, ट्री ऑफ इटर्निटी किंवा त्याचे प्युअर रूट इज इन ब्रह्मन म्हटलेलं आहे. तर आपला 15वा अध्याय आहे गीतेतला अर्ध्वम मूलम ऊर्ध्वम सांगितलं की जे मुळं जी आहेत, म्हणजे उलटा वृक्ष सांगितलेला आहे तिथं. मुळं ही वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, बरोबर आहे. ते शास्त्रीय सगळं असं नाही आहे ते. तर तो अशा पद्धतीची ट्री ऑफ इटर्निटीचं किंवा प्युअर रूट ज्याला म्हणतात इज ब्रह्मन, बरोबर आहे. फ्रॉम हर्ट इट रेडिएट्स 108 फायटर ट्रॅक्स. लक्षात आलं तुमच्या. त्यामुळं काय होतो, जो मॉर्टल आहे ही बिकम इमॉर्टल, जो मर्त्य आहे तो अमर्त्य होतो. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आनंदाची व्याख्या केली. अमर्त्य आणि मर्तची व्याख्या म्हणजे तो त्याच्याशी आत्म्याचं परमात्म्याशी मिलन असं म्हणूया आपण, ही डिसऑर्ड्स असं म्हणू. तर तुम्ही अमर होतो इन द सेन्स काय, त्याची फिजिकली तो काही वर्ष, हजारो वर्ष जगतो असा बिलकुल नाही मित्रांनो. नचिकेताने काय केलं माहिती मित्रांनो, हे संपूर्ण यमदेवतेकडून संपूर्ण ध्यानाची प्रक्रिया समजून घेतली, योगाची. ही लर्न्स टू होल्ड डिसिप्लिन ऑफ मेडिटेशन फ्रॉम यमदेवता.
जी काही आहे ते यमदेवतेकडून त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि ही बिकेम इमॉर्टल. ओम सहनवावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्वेषावहे. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव. मित्रांनो, याच्यात आता एक दुसरी गोष्ट पुढं थोडीशी गुरुजींनी चर्चा केलेली मी तुमच्याशी शेअर करतो की तुमचे ज्यावेळेस इथून स्पिरिट किंवा सोल बाहेर पडेल त्यावेळेस त्या छोटी म्हणजे कुठलीही वासना नसली राहायला नाही पाहिजे. आणि पर्टिक्युलरली काय म्हटलेलं आहे माहिती आहे मित्रांनो की तुम्ही ज्यावेळेस वयस्कर असाल त्यावेळेस पाळीव प्राणी तरी पाळू नका, पेट ॲनिमल्स, बरोबर आहे. त्याचं कारण काय सांगितलं आहे का माहिती आहे का? जड भरताची गोष्ट मी मागेही तुम्हाला शेअर केली ती की हे जे ऋषी होते ते एका तपस्वी ज्ञानी त्यांना एक हरीण जखमी स्थितीत आढळल्यानंतर त्याची शुश्रूषा करतात आणि त्याला जीवदान देतात. परंतु शेवटच्या क्षणाला त्यांचा जीव तो हरणात गुंतो आणि असं म्हटलं जातं की पुढचा जो जन्म आहे तो त्यांना हरणाचा घडला. त्यामुळे शक्यतो म्हणजे पाळीव प्राणी ॲट द एंडला पाळणं बरोबर नाही. किंवा हे मागेही चर्चा केली मी, आजोबा नातू ही अटॅचमेंट असते की वयस्कर व्यक्तीच्या अटॅचमेंट ज्यात होतात त्यांना त्या पद्धतीने तो जन्म प्राप्त होतो. तर या पद्धतीनं म्हणजे आता थोडंसं ती पण दखल घेणं गरजेचं आहे. परंतु काय माहिती आहे का, जे करुणाने शरीर आहे म्हणजे मात्र मित्रांनो वासना आहे हे लक्षात घ्या, त्याशिवाय तुम्ही येणार नाही. परंतु जे करुणेने व्याप्त आहेत, करुणामय आहेत ते मात्र व्हील छोटीशी वासना असणं काही हे नाही. म्हणजे ते निसर्गच ठेवतो आणि त्या ह्याच्यात आणि त्यामुळं ते असे जे आत्मा परत जे जन्म घेतात ते काहीतरी ठराविक त्यांच्या हातातून काम होणार असतं समाजाचं, म्हणून ते पुनर्जन्म घेतात. एक थोडीशी वासना त्यात पण असते मित्रांनो, कारण वासना असल्याशिवाय तुम्हाला जन्म नाही. किंवा असंही पुढे म्हणू की आपण मागेही बघितले सत्व रज तमोगुण आपल्या शरीरात असतात, टर्न बाय टर्न येतात. तमोगुण नसेल तर तुम्हाला झोप येणार नाही, कारण तमोगुण ही ऑल्सो इट नीड्स, म्हणजे त्याची तीसुद्धा गरज आहे. म्हणजे निसर्गात काही गोष्टी ह्या पेरलेल्या आहेत, ॲटोमॅटिक आहेत. म्हणजे आता जे आपण पुरुषांची व्याख्या, पुरुष ज्याला म्हटलं आहे म्हणजे आत्मा परमात्मा, ते एक कशा अवस्था येतात तर मित्रांनो पाणी आणि बर्फ ह्याचं चांगलं उदाहरण देता येईल. बर्फ हे कसं आहे घन स्वरूपात असते साधारणपणे, त्याला आपण काय म्हणतो अंतरात्मा. अंतरात्मा कसा आहे, इट्स अ कॉन्सॉलिडेटेड. पण पाणी कसं आहे व्हेपर्स फॉर्ममध्ये, बरोबर. पाणी हे पूर्ण पाणी हे वेपर्स फॉर्ममध्ये आहे. दुसरी गोष्ट ह्युमिडिटीत पण पाणीच असतं, पण ते आत वेगळं असते. ज्यावेळेस आपण काय म्हणू त्याला आपण काय म्हणू त्याला ह्युमिडिटी, त्यातसुद्धा पाणी असतं. म्हणजे आता हे तुम्हाला सांगत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की ध्यान ही जी प्रक्रिया आहे एक तर ती व्यक्ती करत असेल, या बाबतीत म्हणजे जीवनाला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे असेल किंवा त्या मार्गावर चालायचं असेल तर तुम्हाला गुरु मस्ट आहेत. गुरुबिना ज्ञान नाही, गुरुबिना गती नाही. त्यामुळं गुरु असणं आवश्यक आहे. किंवा असंही सुचवलेलं त्यांनी की तुमच्या मुलगा मुलगी त्या साधनेत असेल, अध्यात्माच्या प्रवासात असेल तर त्याचं पोर्शन तुम्हाला येतो, तोही फायदेशीर ठरतो. म्हणजे जसं प्रॉपर्टी इनहेरिटन्स केली जाते त्या पद्धतीने मुलाचं वडिलाकडे जाऊ शकते किंवा वडिलाचंही मुलाकडे येऊ शकते ह्या पद्धतीने. परंतु तिथं काय पाहिजे माहिती आहे का, हे सगळं जरी असलं तरी एखाद्याच्या जीवनात जोपर्यंत वंडरमेंट येत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास थोडासा आहे. म्हणजे आपण पाहतो की
जे लोक गेलेत म्हणजे पूर्वज जे गेले त्यांचं आपण श्राद्ध जे घालतो ते विथ ड्यू रिस्पेक्ट घालतो, त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि जर काही एखाद्या जीवनात काही घडत असेल, चांगलं घडत असेल तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की हे माझ्या आईवडिलांची कृपा आहे. म्हणजे हे तुम्हाला म्युच्युअली सांगण्याचा माझा उद्देश आहे मित्रांनो. हे जरी सांगत असलो तरी आता नचिकेता ही सगळी यमदेवतेने सांगितलेल्या या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ती कुठली असेल, तुम्हाला ओमची असेल, बरोबर आहे. बिफोर युअर बर्थ इज ओम, आफ्टर युअर डेथ इज असो, म्हणजे त्याच्यावर ध्यान असेल किंवा ध्यानाची प्रक्रिया असेल किंवा तुम्ही हळूहळू इनवर्ड जर्नी कसा सुरू कराल, हे सगळं झालं. हे जरी असं साधकाच्या मनात थोडीशी इच्छा असते की मला मुक्ती मिळावी म्हणूनच हे सगळं करतो ना मित्रांनो, बरोबर आहे. हे सगळे जे मार्ग जे चूज केले जाते, परंतु शेवटचा जो मास्टर स्ट्रोक सांगितला ना त्यांनी, तो काय म्हणतात माहिती आहे, हे जरी तुम्ही सगळं केलं, जरी तुम्ही मार्गावर असाल, हे सगळ्या केलं तुम्ही त्या अंदाज, तरी देखील सेल्फ चूजेस सेल्फ. हा तोच आहे की तुमची निवड करू शकतो आणि तुम्हाला मुक्ती देऊ शकतो, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे प्रयत्न तुम्ही कितीही केले तरी अगेन परमेश्वरच तुमची निवड करणार आहे. सेल्फ चूजेस सेल्फ. जय गुरुदेव मित्रांनो.